student, today we are going to learn past continuous tense. It is called in Marathi Talu Bhutkal. What is the formula of this tense? First of all, we take subject, then was, then were, then we plus ing and object. आता कंटिन्यूस पास्ट टेन्स मध्ये आपल्याला लक्षात असू द्या, जेव्हा वाक्यामध्ये आय, ही, शी, इट व एकवचनी नाम असेल तेव्हा क्रियापदाला वॉज आणि त्याच्या पुढे क्रियापदाला कोणतं रूप जोडतो आपण? आयएनजी. कोणतं रूप? आयएनजी. लक्षात असू द्या, आय, ही, शी, इट नेम सिंग्युलर यानी की एकवचन, कुठलंही एकवचन असेल नाम म्हणजे मुलगा, मुलगी सिंग्युलर आहे, तर क्रियापदाला वॉज जोडूया आणि त्यानंतर वी, यू, दे जे काही प्लुरल असतील अनेक वचनी तेव्हा आपण क्रियापदाला आयएनजी जोडतो आणि त्याच्या अगोदर वर घेतो. काय घेतो? वर. आता एक एक वाक्य आपण अभ्यासूया. मी आंबा खात होतो, कसं म्हणणार? हा, आय वॉज इटिंग मँगो. तो आंबा खात होता, ही वॉज इटिंग मँगो. ती आंबा खात होती, शी वॉज इटिंग मँगो. रमेश आंबा खात होता, आम्ही आंबे खात होतो, मँगो. ते आंबे खात होते, मुलं आंबे खात होते, कुणी आंबा खात नव्हता, सगळेजण आंबे खात होते, एव्हरीबडी वॉज इटिंग अ मँगो. मोहन खेळत होता, रेश्मा खेळत होती, माझे मित्र खेळत होते, तुमचे मित्र खेळत होते, मी शिकवत होतो, ती शिकवत होती. व्हेरी गुड. आता हे वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह करायचे असेल तर या पुढे वाच्या पुढे काय वापरणार? नॉट. मी शिकवत नव्हतो, कसं म्हणणार? आय वॉज नॉट टीचिंग. तू शिकवत नव्हता, व्हेरी गुड, यू वर नॉट टीचिंग. कारण की यू च्या नंतर तुम्हाला वर घ्यायचंय. ते शिकवत नव्हते, they were not teaching. आम्ही शिकवत नव्हतो, टीचिंग. आलं लक्षात? आता काही वाक्य आपण मराठीतून विचारतो, ती तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा. हा, काल. पुन्हा एकदा सगळ्यांनी लक्ष द्या. कंटिन्यूस पास्ट टेन्स मध्ये आय असल्यावर काय घेणार? आय असल्यावर वॉज. ही असल्यावर शी असल्यावर सिंग्युलर नेम असेल तर मग वर कधी घेणार सांगा बरं? प्लुरल म्हणजे अनेक. उदाहरण सांगा मला. प्लुरलचं उदाहरण: मुले, बॉईज, गर्ल, टीचर. यावेळेस आपण वर चा उपयोग करत असतो. आलं लक्षात? मग आता काही वाक्य आपण अभ्यासूया. मला म्हणायचंय, आकाशात पतंग उडत होते, कसं म्हणणार? The kite was flying in the sky. The kite was flying in the sky. Very good. लहान मूल सफरचंद खात होते. The child was eating an apple. Very good. The child was eating an apple. बरोबर. मुली नाचत होत्या. The girls were dancing. राज गिटारची प्रॅक्टिस करत होता. Raj was practicing the guitar. व्हेरी गुड. प्रत्येक जण टाळ्या वाजवत होते. Everyone was clapping. बरोबर. जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा मुले ओरडत होती. The children were shouting when the teacher came in. The children were shouting when the teacher came in. मी काल रात्री अभ्यास करत होतो. I was studying last night. बरोबर. तुम्ही काल काम करत होते. You were working
रेस्टॉरंट मध्ये जेवण करत होते. काल बर्फ पडत होता. व्हेरी गुड. आता तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स कळालेले आहे. तर आता या वाक्यांचं तुम्हाला इंट्रोगेटिव्ह करायचंय, ते मी तुम्हाला उद्या शिकवेन. ओके. म्हणजे